आज आपण रवा आणि उकडलेल्या बटाट्याची मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तसेच तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक कराल। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। गॅसवर कढई किंवा पॅन ठेवायचा। आता त्यामध्ये मी रवा 1 वाटी घेतलेला आहे, तर 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं। आता मोठा असो किंवा बारका असो, मोठा असेल तर आपण तो मिक्सरमध्ये बारीक करू शकताय। तर 2 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। आता गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता त्यात काही मसाले जातील। तर पाव चमचा मिरे पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये बारीक अशी चिरून कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता दोन चमचे असे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता हे सर्व एकदा आपण हलवून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। आता गॅस मी तर मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता चांगली उकळी आलेली आहे। आता 1 कप रवा घालून घ्यायचा। आता रवा घालताना गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे उलथाण्याने। हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आता पाणी आटलेलं आहे तरी पण काही हरकत नाही, कारण आपल्याला रव्यामध्ये स्लो फ्लेमवरच आपल्याला तो करून घ्यायचा आहे। आता सर्व मिक्स झालं की त्याच्यावर जरा 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचा, म्हणजे रवा चांगला फुलला जातो। हे बघा, मस्त असा आपला रवा झालेला आहे। तो घट्ट झालेला आहे तरी पण काही हरकत नाही। तुम्हाला वाटलं तर थोडंसं 1 चमचा पाणी टाका, पण आपलं मिश्रण व्यवस्थितच झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, 3 मी बॉईल केलेले बटाटे टाकलेले आहेत मीडियम आकाराचे। तर आता तेही टाकून घेतलेले आहेत। आता ते चांगलं स्मॅश करून मिक्स करायचे रव्याच्या मिश्रणामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने आता गॅस बंद करून टाकायचा आणि एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मस्त असं हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता ते थंड झाल्यानंतर थोडं हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं, मळून घ्यायचं। आता रवा तर पूर्ण असा चांगला शिजलेला आहे आणि आपलं बटाटा पण बॉईल झालेला आहे, त्यामुळे हे मिश्रण एकदम मस्त असं चिकनाईसारखं होतं। मगाशी आपल्याला घट्ट वाटत होतं, पण आता बघा मळल्यावर एकदम त्याचं मिश्रण एकत्र असं डो तयार झालेला आहे। हे बघा असा। आता थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हा पूर्ण गोळा आता काढून पोळपाटावर घेत आहे। सहज असा वळला जातो। आता त्यातला थोडासा पोर्शन काढून घ्यायचा आणि त्याची एक असा लांब आकाराची एक लाटी तयार करायची चांगली। हे बघा, अशा पद्धतीने त्याचा आकार पण मिडियमच ठेवायचा आणि चाकूने थोडंसं 1-1 इंच असं कट करायचे, म्हणजे आपल्याला बाईट्स कसे असतात तसे कट करून घ्यायचे। इतकी सुंदर अशी रेसिपी होते ना, मुलांनी असं मागितलं ना पटकन अशी करून देणारी आणि घरातीलच साहित्यामधली आहे ही।
आपल्याला काही जास्त त्याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही किंवा काही मसाले जास्त नाही आहेत. मस्त अशी सगळे बाईट्स असे कट करून घ्यायचे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे. अगदी सोपी पद्धतीची ही रेसिपी आहे आणि खायला तितकी मस्त लागते. आता अशाच पद्धतीने आता आपण सर्व करून घेणार आहोत. हे बघा, दुसरी पण लाटी आपण कट केली, चाकूने कट करायचे आणि त्याला थोडासा असा एक एक करून आकार पण देऊ शकतो आपण. हे बघा, असा थोडासा आकार द्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता सर्वच डोचे बाईट्स काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची आणि तेल तापवायला ठेवायचं. आता तेल तापलं मिडियम फ्लेमवरच, मग हे बाईट्स सोडून द्यायचे. आता हे बाईट्स तुम्ही स्टोअर पण करू शकतात. फ्रीजमध्ये ठेवले ना, आरामात जेव्हा लागतं ना तेव्हा आपण मग काढून ते तळून देऊ शकतो मुलांना. आता एका साईडने चांगले तळले की दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचे. आता हे बघा, उलटून बघायचं. आता त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. आता साईडनी असं दुसऱ्या साईडनी ते उलटून घ्यायचे. आतून पण चांगले तळले पाहिजेत. म्हणजे गॅस अगदी मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. मस्त असे खरपूस आपले बाईट्स तळून होतात. हे बघा, किती सुंदर झाले आहे. त्याचा कलर पण ब्राऊन आलेला आहे. खायला तर इतकं चविष्ट, मुलं आवडीने खाणार. आता काढून घ्यायचे. हे बघा, आपण जर फ्रीजमध्ये स्टोअर केले जेव्हा लागतं तेव्हा आपण मुलांना देऊ शकतो. इतके म्हणजे सोपे येतं, काही अवघड जास्त काहीच नाही आहे. आपला रवा घरामध्ये असतो, शिवाय आपल्याकडे बटाटे तर नेहमीच असतात. तर इतकी सुंदर रेसिपी त्याच्यापासून तयार होते ना. आता दुसरा घालताना ना तेल तापून घ्यायचं, नाहीतर काय होतं, तेल खूप असं पिलं जातं बाईट्सला. त्यासाठी पहिल्यांदा तेल तापवायचं आणि मग नंतर हे बाईट्स सोडायचे. आता नेहमी जसं आपण मगाशी तळवले ना त्याच पद्धतीने आपण हे बघा अशा तळून घ्यायचं. सगळे अशाच पद्धतीने तळायचे. आता बघा, एक बाईट्स काढून घेते. बघा कसा मस्त असा त्याचं आतून बघा, इतकं सुंदर तळले आणि खायला तर खूप टेस्टी लागतं. धन्यवाद.